उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर 40 आमदारांनी खरं तर शिवसेनेच्या विरोधामध्ये बंड केलं होतं. याला आता जवळ 3 वर्षे पूर्ण होत आहेत. एकंदरीत त्याने तो उद्धव ठाकरेंच्या विरोधामधला हा उठावच म्हणावा लागेल आहे ना. 3 वर्ष झाल्यानंतर बापू काय सांगताल, आज 3 वर्षे पूर्ण होत आहेत, दोन्ही मेळावे काल झालेलेच. 19 सालची निवडणूक झाल्यानंतर अचानकपणानं शिवसेनेनं कधीच नाही अशी भूमिका बदलली. ते सगळ्या महाराष्ट्राला आश्चर्यकारक वाटलं. कारण निवडणूक संपेपर्यंत आणि मतमोजणी होईपर्यंत आम्ही आणि भारतीय जनता पार्टी हे मित्र पक्ष होतो. अचानकपणे भारतीय जनता पार्टीपासून आम्हाला बाजूला जावं लागलं आणि तिथून 2.5 वर्ष सर्वसाधारण पाहिल्यानंतर शिवसेना कुठंतरी पक्षाची या भूमिकेमुळं मोठं नुकसान होतंय, घसरण व्हायला लागली, भावना सर्व आमदारात तयार झाली आणि त्यातून हा उठाव झाला. किती आमदार होता तुम्ही त्यावेळेस? पक्षाचे 40 आमदार होतो आणि अपक्ष 10 आमदार, असे 50 आमदार होते. आता काही आमदार इच्छुक होते का त्यावेळेस किंवा आता देखील नवीन परत? त्यावेळी काय 2-4 आमदारांची इच्छा होती, काय तांत्रिक कारणानं त्यांना येता आलं नाही. आता सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने काम करावं असं काही आमदारांना मनापासून वाटतंय, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळं त्यांना ती भूमिका घेणं अवघड जात आहे. परंतु भविष्य काळात शिवसेनेचे चांगले प्रभावी प्रत्येक भागातील नेते हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचंच काम करतील. तुम्ही ज्या टायमाला उठाव केला त्यावेळेस राऊतांची काय भूमिका होती? राऊतांना शिंदे गुवाहाटीला जायचं होतं, असा त्या ठिकाणी 3-4 दिवसांनी मोठा कालवा सकाळी 9-10 वाजता उठला. परंतु 30-35 आमदारांनी कडाडून विरोध केला की साहेब ह्याला जर घेतलं तरी माणूस परत भाजपाने आपल्या भांडणं लावल, त्यापेक्षा याला घेऊ नका. त्यामुळे त्यांचं पुढं काही येणं जाणं काही रद्द झालं दिसतंय. त्यांनी कोणापाशी अशी इच्छा व्यक्त केली होती? त्यांनी त्यावेळी पक्षाच्या काही महत्वाच्या लोकांसमोर इच्छा व्यक्त केली होती. ती काय मला एवढं खोलातलं माहीत नाही, परंतु त्या हॉलमध्ये, रिसेप्शन हॉलमध्ये त्याच्या येण्याबाबतीत दंगा झालेला मात्र मी उघड्या डोळ्यानं बघितला. उद्धव ठाकरे गटाचे सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत दिलीप सोपल, काल ते मेळाव्याला देखील गैरहजर होते. 2 दिवस झाले सोलापूर जिल्ह्यात देखील नसल्याची चर्चा आहे. कुठतर ते शिंदेच्या गाळाला लागलेच? मला असं काय वाटत नाही, परंतु दिलीप सोपल साहेब आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं नेतृत्व आहे. ते सातत्यानं जनतेच्या कामात मग्न असलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं सध्या त्यांना कदाचित अडचण वाटत असेल आणि त्यांच्या आणि शिंदे साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे मला निश्चितपणानं माहित आहे. कुठेतरी भविष्यात ते येतील तुमच्याकडे? होऊ शकतंय असं. एकनाथ शिंदे यांची ओळख करता लिंबू मिरची उपमुख्यमंत्री म्हणून होते असं संजय राऊतांनी टोला लागवलंय. आता शिंदे साहेबांनी मिळवलेल्या राजकीय प्रचंड यशामुळं बेभान झालेला संजय राऊत आहे. काही खालच्या थरानं टीका करायची, साहेबांना बदनाम करायचं, हा उद्योग त्या माणसाचा सुरू आहे. आणि तडफड जशी मासा पाण्यानं बाहेर पडल्यानंतर होत असती तशी त्याची सत्तेपासून लांब गेल्यापासून तडफड चालू झाली. अमित शहा म्हणतात की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यावर संजय राऊत म्हणतात की यांना कोणी प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार दिलाय? हे प्रमाणपत्र नसून सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे साहेबांना दिलेला भरभरून पाठिंबा दिसून आला. तेच वाक्य आणि विधान वास्तवतेचं भान ठेवून अमित शहा साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलेलं आहे. राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर आणि आम्ही त्यांचाच अनुकरण करतो. तुम्ही काल टीका केली होती की बोल बच्चन म्हणून आपले फडणवीस साहेबांनी. ज्या माणसांचं नेतृत्व मोदी साहेबांचं संपूर्ण जगानं मान्य केलेला एवढ्या प्रभावी नेत्याविषयी संजय राऊतासारख्या नारळाच्या झाडाखाली बसून माईकच्या पुढं बडबडणाऱ्या माणसानं बोलू नये, हा माझा त्यांना प्रामाणिकपणे सल्ला राहील. आपल्या देशाचे ते पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानांची प्रतिमा अशा पद्धतीनं डागाळणारी विधाने हे देशद्रोहाचं लक्षण आहे. राज्यात 2च समविचारी नेते आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, असं संजय राऊत म्हणतायत. समविचारी राज ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे होते. उद्धव ठाकरे समविचारी भानगड नाही.
समविचारी असते तर राजसाहेबांना मातोजी बंगला सोडाय वेळ का आली रे? त्या राऊतानं सांगावं कशा पाय सोडला ती बंगला? लहर आलती त्यांना. लगा एखादे जसं हात लावलेल्या चिमणीला 50 चिमणं जर तडा 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 टोच्या मारतात, टोच्या मारून माणसं बाहेर काढली. कोण राहिले त्या घरात? त्यामुळं राज ठाकरेंचे विचार हे हिंदुत्वाचे कडवे विचार आहे. मराठी माणूस, मराठी भाषा, महाराष्ट्र आपला, महाराष्ट्राचा जाज्वल स्वाभिमान त्यांच्या उरात भरलेला आहे. आणि ते आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केलेल्या उद्धव साहेबांवर जातील असं मला वाटत नाही. जर ते गेलेच तर त्यांच्याही हिंदुत्वावर शंका जनता घेतल्याशिवाय राहणार. दोघांनी मिळून जर महानगरपालिका निवडणूक लढवली तर काय भविष्य असेल मुंबईमध्ये? सत्ता ही महत्वाची नसती, विचार हा महत्वाचा असतो. राजसाहेबांना सत्ता असली काय नसली काय फरक पडत नाही. ते या राज्यातले एक मान्यवर नेत्यापैकी ते एक नेते आहेत. त्यामुळे त्यांना सत्तेचं देणं घेणं काय नाही. परंतु राजसाहेब त्यांचा कडवा विचार सोडतील मला तर अजिबात वाटत नाही. दोघं एकत्र येणार नाही मला वाटत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि राज साहेब यांनी तारुण्यापासूनच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात काम केलेलं आहे. ते हिंदुहृदय सम्राटांना देव मानतात दोघं. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, प्रेमाची मैत्रीय संबंध आहेत. त्यामुळं ते सातत्याने एकामेकाविषयी आदरपूर्ण जिव्हाळा राखूनच आहे. मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळी कर्जमाफी देणार. कुठं कर्जमाफी होईल शेतकऱ्यांना? निश्चितपणानं कर्जमाफी केली जाणार आहे, करतील असं मला खात्री वाटते. फक्त काही योजना आणि सध्याच्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे थोडा वेळ लागेल. परंतु अजितदादा ह्या गणितापर्यंत येणार आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याएवढी तिजोरी मजबूत करतील असं मला वाटतं. बापू, तुम्ही गुवाहाटीला गेला होता, काय नक्की तिथं प्रकरण आहे? काळी जादू केली म्हणून सगळीकडे चर्चा होती. आज भरत गोगावलेंना आरोप होत आहेत, त्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल झालेत. या सगळ्या अफवा आणि विषयांतर काय? आता गुवाहाटीची कामाख्या देवी, आपल्या तारापीठची काली माता, कलकत्त्याची काली माता, आपल्या तुळजाभवानीच्या पाठीमाग बकऱ्याचा बळी दिला जातो. त्या देवीच्या समोर जे राक्षस आहेत त्या राक्षसांसाठी दिला गेलेला बळी असतो. आणि ही प्रथा अनादी अनंत कालापासून चालत आलेली आहे. आणि ती प्रथा सुरू आहे म्हणून तिथं गेलं का ही बकरी, आता बकरी कापाय गेलतो का रेडे कापाय गेलतो का रावता तुला झटका देखील, तू झटका बसला तर कळलं नाही का? रावताला झटका दे गेलतो आम्ही, काय बकरीन बोकडे कापाय इथं का? आम्हाला मुसलमान नाही का आमची कापत्या ती? त्यांनी सांगितलं की वरच्या बंगल्यावर देखील रेड्याचे शिंग पुरलेत. हे सगळे रावताचं दिवा स्वप्न असत. काय बोललो? खळबळजनक, बाकी काय नाही. ते नाही घेत नाही, त्याचे परिणाम बघाय नाही. महाराष्ट्र राजकारण किती कलुषित होतंय बघाय नाही. मी दिसलो पाहिजे, माझं तडाफड दिसलं पाहिजे दिवसात, एवढे व्यसन असं लागलेला माणूस. मुंबई महानगरपालिकेनंतर खरं तर दोघांचं काय भविष्य असेल? उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, तुम्ही म्हणता की भाजपची सत्ता येणार, या दोघांचं काय भविष्य असेल? उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या पक्षाचं सतत काम करत राहतील या बाबतीत मला काही शंका नाही. परंतु मुंबईच्या जनतेने कौल दिल्यानंतर संजय राऊताची जीभ मात्र जरा वळवळायला कमी पडेल असं मला वाटतं. आज अमोल मेटकरांनी खरं तर देवाला साकडं घातले की अजित पवार पुढचे मुख्यमंत्री व्हावेत. आपण काय साकडं घालतात? ज्या दिवशी आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री पद सोडून देशा राजकारणात जाणार आहेत त्यावेळी हे पद शिंदे साहेबांनाच मिळावं अशी आमची भावना राहणार आहे. राष्ट्रवादीवाल्यांची भावना असणार अजितदादाला मिळावं, आमची भावना असणार शिंदे साहेबांना मिळावं. धन्यवाद. आपण बघितलं असेल की खरं तर संजय राऊत यांनी देखील ज्यावेळेस एकनाथ शिंदे गटाने जेव्हा बंड केलं होतं किंवा उठाव केला होता त्यावेळेस संजय राऊत देखील त्यांच्यामध्ये सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट आज शहाजीभाऊ पाटील यांनी केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.